मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है। हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं। हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं। कमाल। नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलोय कोकणात आहे, भाव आहे, तेजद आहे, ओमकार आहे। तर आपण आज जातो आंघोळीला, ठीक आहे, नदीवर आलेले आहे आंघोळीला, इकडून जातोय आपण। तर बघूया, तेजद आलाय पुण्यावरून खास। तेजदा कसं वाटतंय? मस्त वाटतंय आणि आपलं हे कोकण एक नंबर असं मला तर अजून असं वाटतं की इकडेच राहावं। हां, आणि ओमकारदा कोकणातलाच आहे, कसं वाटतं ओमकारदा? अरे आम्ही काय नेहमी येतो, आज मुंबईतून आलेत मित्र भाव आपले, आंघोळीला. ओंकार बोलला बाबा चला चला आंघोळीला चला। त्याच्यामुळे बघूया आता। चला, मी 2 दिवसापूर्वीच आलो होतो, बोलो घरी आलोय, आपण जाऊया जरा आंघोळीला जाऊया। बघूया आता, निघालोय आता, पुढे भाव वगैरे आहेत, जातो आता नदी तर आलेले आहे। बघूया, चला दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी। बघ बाबा व्यवस्थित तिकडनं जायचं लाव इथं। फायनली नदीवरती पोहोचलेलं आहे। ते बघा, त्या साईडला आंघोळ वगैरे करतात आणि तेजादा बघा, हो तेजादा बघा पुण्यावरून आलाय। साहिल या की साहिल, हे ओमकार तिकडे गेलाय। फायनली मजा वाटते, मजा एकदम मजा येतोय चाल। असू दे, आम्हाला मोठंच पाहिजे पाणी। सगळं किशातलं भिजलं, काय होतं ते आता सगळं कमरे एवढं पाणी झालं, कमरे मोबाईल पाणी मोठं असू दे, आम्ही पोहत येऊ। हा तेजादा बघा, ओ कमरे एवढं पाणी झालं, अजून पुढे आहे, त्यामुळं काय पुढे जात नाही नदीवरती वगैरे नाही। तू ये, चल ये पटकन। तर काही कमरे एवढं पाणी झालं फायनली मित्र, कमरे एवढं, ठीक आहे। एवढं लागलेलं आहे पाणी, हे बघा कमरे एवढं पाणी, एवढं पाणी। मजा वाटते एकदम गार। गरमीचे दिवस आहेत, ऊन पण जास्तच आहे। एन्जॉय आता काय, आता जायचं जरा मस्तपैकी। गरमीच्या दिवसामध्ये हेच पाहिजे आता। साहिल तिकडे गेला तरी, साहिल इकडे आहे की, साहिल तिकडे आहे साहिल। हा बघा, हो तेजादा फुल पुण्यावरून आलाय, जोश आलाय पुरा पुण्यावरून। तेजादा कसं वाटतंय? मस्त एकदम एक नंबर वाटलं मला येऊन। असं वाटतं की आता परत इथंच राहावं पाण्यात। बाहेर पडूच नाही वाटतं, कारण की एवढी गरमी होती ना बाहेर, ऊन एवढं आहे, गरमी एवढी होते ना, तर बाहेर जाऊसं पण नाही वाटत। माझी छाती एवढं आता पाण्याला, ठीक आहे। आता मोबाईल आता जाऊया आता बाहेर हळूहळू, बघूया। मोबाईल पण भिजेल, बघूया आता पुढचं दाखवतो तुम्हाला। आंघोळ वगैरे कशी डायबी मारायची ते दाखवतो तुम्हाला। चल वरती कुठं शेजारीच चल, ठीक आहे, चला जाऊया पुढे, दाखवतो तुम्हाला। गरमीचे दिवस चालू आहेत ना, तर जरा बरं वाटतं गरमीच्या दिवसामध्ये आंघोळीला वगैरे। आणि कोकणात तर भरपूरच मजा वाटते, आंबे काय, काजू काय, फणस काय, खायला पण भरपूरच मजा येते। त्यासाठी कोकणात जन्मायला पण एक भाग्य लागतं, ठीक आहे। आता पुढं निघाले सगळे, आज दुसऱ्या स्पॉटला जातो आम्ही, बघूया जाऊन तिथं। पण खूपच मजा येते पाण्यामध्ये वगैरे गरमीच्या दिवसात। आता काय मी उठणार नाही पाण्यात बसलं की, ठीक आहे, चला जाऊया, तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। दादा तो डबा तुमचीच आहे ना? हां डबा, एक चिंगुला आहे आणि एक हे आहे। हे तर हा तिथं होती ती। हां, अरे मित्रांनो, मासे पकडायचं साधन आहे, ठीक आहे। साधन म्हणजे बरणी आहे, ह्याच्यामध्ये एक चिंगुल आहे, ह्याच्यात मासे म्हणजे आहे एक, हे बघा कसे ह्याच्यामध्ये वरून बॉटली जर केलेलं आहे, बॉटलीचा आणि एक मासा आहे त्याच्यामध्ये, ते बघा, ठीक आहे। हे नवीन पद्धत आहे मासे पकडायची, आणि एक चिंगुल आहे, संध्याकाळी ठीक आहे। ओमकार आला आता, बघूया। टाक लवकर। फरसाण टाक त्याच्यामध्ये। ए बाळ्या, पिशवी घे ना तिथली एक, थांब रे तू। अरे मरल ते। हो ओमकार, मासा बाहेर काढणं, सॉरी मोठा आहे, मग थांब ना। चिंगू हे पिशवी तर पाण्यात, हो मासा काढणं बाहेर, ते तू का काढू हे? अरे फिश टँक मध्ये होईल, फिश टँक मध्ये चिंगुल घेतोय, ठेव ना त्याच्यात, पाण्यात ठेव ना, तेच सांगतोय काय। आई शपथ खतरनाक रे।
मग चिंगूल दाखव बाहेर जरा कॅमेरामध्ये. आणि हे चिंगूल आहे, चिंगूल हे बघा केवढं मोठं आहे बघा. ठीक आहे चिंगूल. त्याच्यातच ठेव रे ओंकार. काय रे मी बरणी लावतोय तिकडे. आणि हे मासे बघा एक, त्याच्यात आणि एक मासा लागणार आहे थोडी. खडवा. फरसन दे. ठीक आहे हे मासे पकडायचं आहे. फरसन दे. फरसाण कशाला आहे? हे बघ. आणि हे फरसाण आहे, फरसाण टाकायचं. कुठेतरी असं लटकून ठेव. पाणी फरसाण टाकायचं त्याच्यामध्ये बरणीमध्ये. थोड्या वेळाने चेक करायचं मासे बिशे भेटलेत काय. हे. ठीक आहे बघूया. हा टाकतोय करता. इथे टाके ओंकार. हे आबा शूटिंग करतोय. मार. मार 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 मार. थांब मी तिकडनं जातो. मार 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 कपड्यात नाहीये. मार. संध्याकाळी युट्यूबला दिसतील तू. कुठल्या चॅनल? माझा चॅनल आहे ना, कुठला? यश यश खापरे. हा. दादा बघा त्याच्यात बघा. साहिल उडी मार. तो कुठे गेलाय? तो माशाकडे ती बरणी मागाशी तयार केली आणि ती आणायला सोडायला बघा कुठे गेला. मार उडी मार व्हिडिओ करतोय. एक नंबर. साहिल मार उडी मार साहिल. आपट पोट कमी करायचं. हे तर साहिल उडी मी मारतो. हे तर मोबाईल. अरे आण ये लवकर. काय खोल आहे ना तिथं? खोलायचं ना पुढं. हे तर चावी ठेवते इथं. वरच्यावर मारा ओंकार. यश. व्हिडिओ करणे. हा घर घे. एक मिनिट. आता ये शेला ना आजा ना माझा त्याच्या आता हा माझा करतोय तो. माझी व्हिडिओ करते. बोल काय तर त्याच्यामध्ये. आता मुंबईवरनं आलेले आहेत आमचे साहिल. तर बघा बालू कडक बालू कडक. एक नंबर मजा येते मजा. हे एवढे जण मुंबईवरनं वगैरे वाडीतले वगैरे असं पोहायला आलेले आहेत. बघा कसा कोकणातला नदीचा एन्जॉय करतायत. उन्हाळी सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद असा घेत आहेत ते. यश खापरे, कसं आहे व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला? व्हिडिओ नक्की आवडणारच तुम्हाला. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोकणाला या. आणि नक्कीच आम्ही म्हणजे असं येणारच हा. पण मस्त कारण वाटतं कोकण आमचंच आहे. हा मस्त वाटतं जरा आंघोळीला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येतो बघा. एक मासा तो- पकडला गेला अजून. तो असा मासे पकडायला गेलाय. कोकण आपला ओंकार खापरे हे बघा आता बुडलाय तो. पाण्यात खाली जाऊन असं मासे पकडायची बरणी असते एक, तो लावतोय तो. तर लावून झालंय आता वरती येतोय तो. बालू बघा बालू.
हा तेजादा खुश, ओमकार खुश, साहिल खुश, सगळे जण खुश. नदीच्या पाण्यात आंघोळी करते नदी बघा मित्रांनो. उन्हाळ्यात आहे, मे महिन्याचा सीझन आहे, तरी मित्रांनो पाणी बघा, पाणीचा साठा काही कमी होत नाही कोकणात. त्यासाठी तुम्हाला कोकणात यावं लागतं. कारण की ना आपलं कसं मुंबईला वगैरे लोक राहतात, प्रदूषण वगैरे, त्याने एक ना एक दिवस विकेंडसाठी तुम्ही 4-5 दिवसाची सुट्टी घेऊन कोकणात नक्की या. कारण की कोकणात जे तुम्हाला बघायला भेटेल, तरी पण आता पावसाचे दिवस नाही आहेत मित्रांनो. आता पावसाचे दिवस नाही आहेत तरी पण नदीला पाणी बघा तुम्ही, ठीक आहे. आणि तेजादा बघा एकदम पुण्यातून आला आहे. तेजादा काय बोलू शकतो अजून? मस्त एन्जॉय, टुडे इज एन्जॉय. टुडे इज एन्जॉय, ठीक आहे. आणि साहिल बघा, साहिल काय बोलतोस? साहिल पण आलाय बस बेलापूरवरून. साहिल पण खुश आहे. आज साहिलच्या दादापर्यंत व्हिडिओ जाणार आहे मुंबईत. सगळेजण साहिल आज बघतील आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. चला आता थोडा वेळ रेस्ट करूया आणि पुढं आपण बघूया अजून काय एन्जॉय करता येईल. आणि आपण ती मासेसाठी बरणी लावलेली आहे आणि ती थोड्या वेळ आपण चेक करू त्याच्यामध्ये मासे वगैरे आहेत का, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो मासे बघा खाली, हे बघा खाली नदीमध्ये मासे आहेत. मला माहीत नाही तुम्हाला दिसतात का नाही, पण आतमध्ये खाली नदीमध्ये मासे फिरतेवर दिसतात, ठीक आहे. ते पण मोठे मोठे मासे, ठीक आहे. आता थोड्या वेळानं ती तिकडं आपण माशासाठी बरणी लावलेली आहे, ती चेक करायला जाऊ आणि चेक करू आपण, ठीक आहे. चला मित्रांनो आता जाऊया, आता जरा आंघोळी करूया. हे बघा आंघोळी टाकतील बघा एक एक. चला उडी मारा, उडी मारा. साहिल उडी मार, साहिल उडी मार. ठीक आहे. त्याच्यात काहीतरी स्टंट दाखवता आपल्याला. हो ठीक आहे मित्र, मजा बघा कोकणात, फक्त हीच मजा बघा अनुभवायला भेटते आपल्याला. साहिल कसं वाटतंय? कहोना प्यार है, कहोना प्यार है. शाहरुख खानचा दे ना, अशी टाकलं ना. शाहरुख खानचा दे ना, शाहरुख खानचा पोस्ट. शाहरुख खान, शाहरुख खानची पोस्ट, शाहरुख खानची पोस्ट. फोटो काढ. तर मित्रांनो मागाशी आपण जी माशाला बरणी काढलेला आहे ते भाव आता आणायला गेलेत, ठीक आहे. बघूया, 2 जण आहेत. हे बघा इथं, बघूया काय भेटते का बरणीत. आहेत काय मासे वगैरे भेटले तिथं, मोठे आहेत, ठीक आहे. बघूया आता, आणा लवकर, आणा लवकर, जवळ चला. मासे भेटले बघू आता, जिवंत नाही हो फिश टँकला वगैरे, पण मासे पकडण्याची पद्धत बघा मित्रांनो. 4 ते 5 मासे असे भेटू शकतात आपल्याला. 4 ते 5 नाही, भरपूर. जर मासेची तिथे आपल्याला समजत की एका ठिकाणी मासे वगैरे जास्त, तर मासे वगैरे जास्त भेटू शकतात, ठीक आहे. बघा दादा बघा एकदम. आण तोच आण, 30 पिशवी आण, पाणी भर त्याच्यात जरा, ठीक आहे. आलेत मासे घेऊन. मग दाखव फोडती. हे बघा पाण्याचं ठेवू ओंकार. एक काम, एक दाखव जरा मासा बाहेर काढून. बॉटल मध्ये ठेवायचे का ओंकार? हे बघा मासे, बरणीत मासे, बरणीतले मासे. हे बघा बरणीतले मासे, ठीक आहे. हा बघा बरणीत मासे पकडलेले आज. हां मासे ना, हां. हे बघा दुसरा मासा, 2 मासे गावले, मोठे ते पण, छोटे पण नाही, मोठे, ठीक आहे. ही बरणी, ठीक आहे. जरा ती मोच वगैरे बरणीचा वेगळा झाल्यामुळे थोडेसे कमी मासे भेटले. मागे काय वरनच लावायला पाहिजे होता.
ह्या बारण्या आमच्या नाहीच आहेत माशाच्या. मोचा वरण टाका आमचे जेवढे मासे जे होते ना सगळे चोरीला गेले. बघा माझी चिपल मासे लय मोठे आहेत तिथं. ते बघा ते बघा. माझी चप्पल दे. चला आता निघूया घरी. बघूया आता पुढे आंब्याला वगैरे जायचंय. चला जाऊया आंब्याला आता. ठीक आहे, इथं आपण इथून आता निघूया. बाद झालं, मजा गेल्या. हे आपण कधी विसरू शकत नाही. इथं भरपूर मजा केल्या, आंघोळ वगैरे. अजून जायचं मन नाही करत आहे, पण आता आपल्याला घरी पण जायचं आहे लवकर. ठीक आहे, 3 वाजून गेलेत आता. चला जाऊया आता. बघूया. तेजला कसं वाटलं तुला? मस्त वाटलं, एन्जॉय वाटला. अजून वाटतंय चिंगूला निघलं पाणी भरलं. पाण्यातनं बाहेर जाऊ नये. पाण्यात एवढी गरमी होते ना बाहेर, एवढं ऊन पडलं ना बाहेर, तर बाहेर पडूच नाही वाटत आहे. ठीक आहे, चला आता जाऊया आपण नेक्स्ट स्पॉटला. नेक्स्ट स्पॉटला म्हणजे आता आंब्याला जायचं. आता तुम्ही तिकडनं वरनं या आणि आम्ही इकडनं जातो. ठीक आहे, चला आता आंब्याला जाऊया जरा. आंब्याची नेक्स्ट व्हिडिओ. हे साई चावी फक्त घेऊन ये. चला निघूया आता. चला भेटूया तिकडे आता आंब्याच्या स्पॉटवरती जाऊन. चला ठीक आहे, चला. फक्त हे घेऊन ये. चला मित्रांनो, आता आंघोळी वगैरे करून झाली आहे, तर आता जाऊया मस्तपैकी आंब्याला. बघूया आंबे वगैरे किती भेटतात ते. ठीक आहे, चला त्याच रोडने आता परत जाऊया. साईला आहे पुढं. दादाने नदीतूनच गेलेत पुढं. जाऊया आता. चला मित्रांनो, नेक्स्ट स्पॉटला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. जायचं तर मन नव्हतं करत. गरमी पण एवढी होते ना, गार पाण्यात बसूचं वाटतं. मुंबईला पण गरमी, गावी पण गरमी, पण गावी आपल्याकडे पर्याय भरपूर असतात. एक तर धरण असतं, त्यानंतर आपली नदीवरती मस्त की आता आंघोळ केलेली. आता जाऊया आंबे केल्याच्या नंतर आपण जाऊया घरी, मस्तपैकी झोपायचं आता. ठीक आहे, चला आंब्याला जाऊया थोडं. बघूया आंबे वगैरे पिकलेले भेटतात काय, तिथं पण तुम्हाला दाखवतो. आंबे जर पिकलेले भेटले तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर आपल्याला काढून झिलके आंबे नेऊन पिकायला ठेवण्यासाठी मुंबईला वगैरे न्यायला. चला बघूया आता. तर मित्रांनो, अजून एक माशाला बरणी टाकलेली होती. बघूया त्याच्यामध्ये काय मासे वगैरे भेटतात काय. दादा गेला आणायला, तो बघा. बघूया आता, म्हणतो आहेत. बघूया आता भेटले तर. पण आजचा अनुभव मात्र विसरू शकत नाही, एवढा होता. ठीक आहे, तुम्ही व्ह्यू बघू शकता इथून नदीचा. व्ह्यू बघू शकता, व्ह्यू नदीचा. एवढी मजा केली ना आज, खूप भरपूरच मजा केलेली आहे. ठीक आहे, बघूया आता. मासे गळायला नाही ना मासे भेटत असतील इकडं. हे बघा, ह्याच्यात पण मासे भेटलेत. ह्याच्यात तर त्याच्याहून जास्त भेटलेत. हे थांब जरा, मला तिकड नाही होते. भेटलेत, आहेत. हे बघा, ह्याच्यात मासे भेटलेले. ह्याच्यात बरंच आहेत की रे. एक दाखव. हा बघा, मोठा भेटला, मोठा. मोठे मासे आहेत इकडं. तसंच टाकून देऊ. हे बघा, गेला एक, गेला, सुटला. त्याची आज हे होती, आजचा दिवस होता त्यामुळं सुटला तो मासा, नाहीतर होता आज ताव्यावरती. तव्यावरती फ्राय होते. आता चाललोय थोड्या वेळात आंबे काढायला. कोकणचा रानमेवा, कोकणचा रानमेवा. आणि करवंद बघू भेटली तर. करवंद, तीच कोकणचा रानमेवा म्हणतात त्याला. काळी मैना. आणि आता आंबे आणायला चाललोय आता आम्ही. बस मस्त एक एन्जॉय असा केलेला आहे, एक नंबर. विसरू शकत नाही. आम्हाला आमचंच चुकलं थोडं, की जरा लवकर यायला पाहिजे होतं. मग जरा थोडा टाइम भेटला असता आम्हाला. अजून टाइम भेटला असतं पोहायला. पण अजून आमची बरीच कामं आहेत. उद्या परत जायचंय पुण्याला वगैरे, मुंबई वगैरे. आता बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत अजून तुमच्यासाठी अजून चांगली एक मस्तपैकी अशी व्हिडिओ बनवू कोकणातली. म्हणजे तुम्हाला असं आवडेल की म्हणजे तुम्ही परत असं म्हणाल की नाही आपण जायचं म्हणजे कोकणातच जायचं असं एक तुम्हाला एक हे येईल
एक्सपिरियन्स येईल की आत्ता आम्ही एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तुम्हाला की बाबा हे कोकणातलं कसं आहे, काय पोहायचं वगैरे, मजा वगैरे कशी केली. मजा जेवढी वेगळी असते ती तुम्हाला कळेलच या व्हिडिओमध्ये. अजून एक नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बनवणार थोड्या वेळात. आम्ही आता चाललो आता आंब्याचा. आंबे काढण्यासाठी. आता आंबे काढण्यासाठी तो यश खापरे व्हिडिओ बनवेलच तुम्हाला. आपल्या चॅनलवरती सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील कोकणातल्या. ठीक आहे, कोकणातल्या मुंबईतल्या लाईफस्टाईल ब्लॉग सगळ्या आपल्या चॅनलवरती भेटतील. फक्त जरासा सपोर्ट करा आणि आम्हाला सहकार्य करा. ठीक आहे, जाऊया आता. आता तो काय नंतर येईलच बरणी काढायला माशाची. काढण्यासाठी आता परत अजून लावायला गेलाय तो बरणी. हम्म. तिथे जास्त करून जास्तीत मासे भेटलेले आहेत तिथं. देणार ना भाऊ. हे पण आता तिकडे कॅमेरा पुढे. आता हे पण असे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. भावाने दाखवला आम्हाला. लांबच आलेला आहे. पण तुम्हाला आनंद घेण्यासाठी असं त्याने एक नंबर जागेमध्ये आणलेला आहे तुम्हाला. वरून आलोय भाऊ. कुठून? डेरवन. आम्ही पण डेरवन. तिथे पुढं मस्त आहे. तिकडे जाऊ दे ना चपला. तेव्हा त्या कातलावरती. हे चिंगुल आहे चिंगुल. नाही त्या कातलावर जाऊ. कातलावरती चांगला आहे. हे तिथं जावा. त्या कातलावरती मस्त आहे तिथं. आणि नेतोय तो. त्यांना माहिती आहे ना. सबस्क्राईब करा. नाव काय? यश खापरे. हा, संध्याकाळी भेटेल. संध्याकाळी सकाळपर्यंत भेटेल. संध्याकाळी व्हिडिओ भेटेल. ही सगळी अख्खी जेवढी काढलेली आहे तुला तिकडे उडायचं. तिकडेच जायचंय. चला आता जाऊया घरी. घरी नाही आता आंब्याला जायचं. आंब्याला चला बघूया आता. पाणी काढून टाकते या माशातलं. हा फक्त मासे घे फक्त. बोलला थोडं म्हणजे पाणी घेतो कारण काय इथं जरा रस्ता आहे ना, म्हणजे असं धुळला कोकणात म्हणतात धुळला, तो जेणेकरून लागू नये म्हणून. तर हे त्याच्यासाठी मी पाणी घेतलंय. हे म्हणजे आमचे ब्रँड अँबॅसेडर विथ फरान स्पोर्ट्स. म्हणजे तुम्ही जर सावड देता ना ओंकार खापरे, ओंकार खापरेला फक्त नाव विचारायचं फक्त. कोण आहे. ओंकार खापरे म्हणजे कोण आहे. नाही, तो क्रिकेटर आहे चांगला. अँड्रम क्रिकेटमध्ये त्याचं नाव आहे. बादशाह म्हणतात त्याला. पण ओरम वगैरे असं जरी येत नाही तेवढं त्याला. कोचित खेळतो तो. खेळतो. चला जाऊया आता. आपण आता पोचलेलो आपल्या गाडीजवळ. आम्ही गाडी पण मस्तपैकी सावळीत लागली होती आपली. ठीक आहे, ही एक गाडी, ती एक गाडी. ठीक आहे, आता जाऊया आता आंब्याला. बघूया आता आंबे किती भेटतात. ठीक आहे, चला बघूया आता. तर मित्रांनो आता आंब्याला आलेला आहे आता मग. ठीक आहे, बघूया. दादाने चढतोय वरती. आता सुरुवात करतोय मी वरती चढण्यासाठी. आता आम्हाला फर्स्ट आंबा भेटलेला आहे आणि आंबे पण आहेत ना एक नंबर दिसत आहेत वरती. तर मित्रांनो मी वरती आता चढतोय आंबे काढण्यासाठी. आंबे बघा मित्रांनो, वरती आंबे बघा केवढे मोठे आहेत ते. हे बघा. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडनं ओंकारदा झलके आंबे काढतोय. फांदी परवाच्या म्हणजे काल पाऊस पडला कोकणामध्ये. ठीक आहे, आणि आंबे बघा इकडं बघा. आंबे बघा एकदम फांदी आहे ना, खाली झकळे. आणि आंबे बघा, हे बघा काय जेवढं फुले लागले फुलं लागला. हे बघा झलके आंबे. ठीक आहे, तो बघ झलके आंबे. आणि तिकडून दादा त्याच्यात चढत आहे आपल्या वरती. चप्पल खाली गेली. काढतो टेन्शन नको. हे बघा. जा परत आंघोळी करून ये चल. ठीक आहे, तेव्हा पाणी आहे त्याच्यामध्ये. साहिल थम्सअप पितोय आणि त्याच्यात चढला वरती. या काय आता झलके आंबे काढू आपण मुंबईला आणि पुण्याला न्यायला. फक्त चढला आहे वरती. कालच्या पावसानं सगळं आहे ना, फांद्या वगैरे एकदम झुकल्या होत्या. काल वादळ पण होता आणि पाऊस पण होता थोडा, त्यामुळं.
काय नाही लावडा मला लागली. हे पडले साहिल झेला ते आंबे. ते आंबे फक्त त्या ह्याच्यात व्यवस्थित हे करा. त्याच्यातच चढलाय. हा बघा. बघूया आता किती आपल्याला आंबे भेटतात नाही याला गावी. गावी नाही मुंबईला, सॉरी मुंबईला. हे बघा इथून झेलतोय. आंबे लागले. ठीक लागलं रे. काट ना आपल्याला. हा बघा. हा असं क्रिकेट खेळतो त्यामुळे झेलाची सर्वात आहे सवय आहे त्याला. आणि तो बघा वरून टाकतोय आंबे. एक पण फक्त दावडायला नाही पाहिजे आंबा. हा अडी लावतील अडीला. पिकलेला या. पिकलेला आहे दाखव. काटे फुलं. फुलाची सगळी पडलेली आहे. पुऱ्या हातातून आंबे येतात. हातातून ते बघा झेलतायत एकदम. त्याच्यात पुरा शेंड्याला गेलाय वरती. हा बघा. टाकला ना काय. टाकला न सोडला न. काय सोडला नाही. हो ही कोकणातली मजा आहे. 2 गाड्या आपल्या साईडला लागलेल्या आहेत निवांत. नाही इकडं कुठला म्हणजे जास्त इकडं वाहतूक नाही गाड्यांची. ठीक आहे. आपली गाडी तिथं लागलेली आहे. दादाची गाडी इथं लागलेली आहे निवांत. पाण्याची बॉटल, थम्सअप काय नाही. आणि आंबे बघा किती भेटलेत. किती 20 एक तरी भेटलेत आतापर्यंत तरी. ठीक आहे. सांगते काय किती आहे? अजून आंबे बघा वरती भरपूर आहेत आंबे अजून. हे बघ. हे बघ, पुढे पण आंबे आहेत खाली पण आंबे आहेत. चप्पल खाली गेले काय. चप्पल चप्पल आणतो. अबे इकडं जास्त आंबे आहेत. हे बघ तिकडे ना हा. त्या पुढच्या पांदीवर. पुढच्या फांदीला. पिकलाय. हा जातो खाली. झाडाच्या फुलं लागतील गप्प बस. दुसऱ्या कुठल्या ओंकार बिटकी किती आहेत ना पुढं भरपूर आहेत आंबं. हा ह्याच्यावरती जरा नव्हे मोठे वाटतात आंबे. आणखी वागव. बघा हे कोकणातली मजा आहे का. जिथं पाहिजे तिथं आंबे मासे. मग आता बघूया करवंद वगैरे भेटतात का आपल्याला. साहिल झोप आली की काय. त्याच्यात चढलाय वरती. हा हां हां ठीक आहे. आता बघूया किती आंबे भेटलेत. 30 एक आंबे झालेत. ते पण मोठे आंबे आहे. आंब्याची साईज बघा. आंब्याची साईज बघा. कलमी आंबा. कलमी नाही आपली रायवळी आंबा आहे पण साईज बघा आंब्याची फुल. हे बघा म्हणजे आहे मोठा बऱ्यापैकी आंबा आहे. पिकल्याच्या नंतर टेस्ट वगैरे बघूया. पण आपल्या कोकणामध्ये ना असे लगेच आंबे आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे जिथं पाहिजे तिथं रोडला. आता आम्ही रोडवरतीच आहे. रोडवरती आंबा दिसला लगेच काढायला सुरुवात. ठीक आहे. म्हणजे हा आपला रोड आहे. इकडनं आम्ही आता आंघोळी करून जस्ट आलो होतो वरती. आंबे आपला आंबे न्यायचे होते मुंबईला पुण्याला पण पाठवायचे होते त्यामुळे लगेच. ठीक आहे. आणि दादा तिकडं हा बघा म्हणजे एवढे आंबे भेटले. पिशवी भरून न्यायचे आपल्याला. आणि त्याच्यात तर भाऊ कुठे गेला. एकदमच्या फाईन दिल्या. सावकाश. ठीक आहे. ठीक आहे एकदम. हा बघा कुठे गेला बघा तो. हे राहू दे त्याच्यात. आता वरती ह्या पांदीवर जातो. कुले लागलेत मित्रांनो. कुले लागले कुले. आंबे काढताना कुले लागले की गाणपाट. असे लागलेत त्या गाणपाट लागले. कुवळे लागलेत मित्रांनो. कुवळे मग पॅन्ट फाटलेली आहे माझी. कुवळे लागले तर कुवळे लागल्याच्यानंतर खाज वगैरे उठते जरा.
म्हणजे कोकणात जे राहतात त्यांना कुवळे म्हणून माहीत असेल, पण बाकीचे मला माहीत नाही की मुंबईला राहतात त्यांना कुवळे म्हणजे काय प्रकार असतं हे माहीत असेल. ठीक आहे. आणि आंबे बघा मित्रांनो, खालच्या मांडीवर पण लय येतात. मला पण 2-3 निळा पाहिजे. तर मित्रांनो आता आपण आलो शेतावरती. ठीक आहे, शेतावरती बघूया काय आंबे वगैरे भेटते की. दादाचा इथं मळा आहे. म्हणजे गावी कसं असतं म्हणजे टप्प्याटप्प्याला असं म्हणजे लोकांचे काजू म्हणजे अशा झाडं वगैरे लावलेली असतात. ती आता बघायला आलेलं आहे कोकणामध्ये. हे दादाचं जमीन आहे, त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावले आहेत. इकडं आंबाचं झाड आहे. ठीक आहे, इकडं केळे आहेत. हां, केळी, काजू असे झाड लावले. लिंबाचं झाड, काजू, आंबा. म्हणजे एक चांगली संकेत आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, येणाऱ्या पिढीला सावळी म्हणजे सगळं फळं वगैरे भेटू शकतात. इकडं नारळी आहे, नारळ वगैरे, आंबे वगैरे, डांबे. ठीक आहे, आंबे म्हणजे असे चांगली झाडं वगैरे लावले आहेत. कळम वगैरे लावले आहेत, काय आंबे वगैरे लागले त्याला. म्हणजे आपण लावतो 5-6 वर्षांनी आपल्याला त्याचे बेनिफिट्स वगैरे भेटतात. हे बघा आंबे. ठीक आहे. आणि हे म्हणजे वांगी वगैरे लावलेले आहेत. ठीक आहे. आणि ज्या विहिरीमधून आपण पाणी घेतो ती ही विहीर आहे. ठीक आहे. आता विहिरीमध्ये सध्या तरी पाणी नाही आहे. आणि ही नदी आहे, साईड नदी पण सध्या सुकलेली आहे. आणि हे पाणी कारण का आता दुष्काळ पडला. आणि बघा आंबे खात आहेत, पिकलेले आंबे. आंबे गावले लोकांचा रानमेवा आंबे खात आहेत. ठीक आहे. पुण्याच्या माणसाला आंबे द्या की जरा, पुण्याच्या माणसाला. रांडा खात नाही. आंबे पिकलेले गावलेत पण खात नाही तो. काढूया आता आपण. ठीक आहे. आता आंब्यावरती जायचं, डायरेक्ट आंब्यावरती, थेट आंब्यावरती. आंब्यावरती आम्ही चाललो. ठीक आहे. वांगे वगैरे वांग घेऊ. इकडं झाडं वगैरे बघा कशी लावलेली आहेत, मस्त वांग झालेलं आहे. निवांत आहे एकदम. कधी कोकणात हीच तर मजा आहे, अनुभवायला तर हीच मजा भेटते आपल्याला. सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. ठीक आहे. आणि रताळी जी आपली असतात ना, रताळी जशी ते वगैरे खायला वगैरे लावलेले चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला शेतामुळं बेनिफिट्स वगैरे भेटतात. ठीक आहे. आणि आता शेतीची कामं आता सुरुवात झाली आहे, तसे भाजवणे वगैरे झालेच आता. ठीक आहे. त्यानंतर पेरणी चालू होईल. ठीक आहे. आता थोड्या दिवसात पेरणी चालू होईल. बघूया आता जाऊया. इथं गाड्या 2 लावलेले आहेत मस्तपैकी. आता आंबे, हे पण आंबे उतरवायचे आता सगळे. बघूया झेला कुठं आहे, घरी आहे रे. आता झेलमोर वगैरे हे 2 गाड्या आपल्याला लागलेल्या आहेत. ठीक आहे. बघूया आता, जाऊया आता, बघूया आंबे काढूया आता. ठीक आहे, चला. मला पाहिजे तर मित्रांनो आतापर्यंत ना एवढे आंबे काढले आहेत आम्ही, एवढे झिलके आहेत सगळे, झिलके आंबे. हे बघा इथं हा इकडं आहे. काय रे, काय गरज आहे काय? हे बघा मुद्दाम आंबे मारतोय, मुद्दाम आंबे जास्त झालेत त्याला मुद्दाम आंबे मारतोय. मुंबईला कसे डझनवरती आंबे भेटतात आणि आम्ही इकडं फ्रीमध्ये आंबे मारतोय एकमेकाला. बघा बघा हा आमचाच आंबा आहे. हा बघा, पण आंबे बघा ना तुम्ही, हे सगळे पडके आंबे आहेत, अडेला नाहीत. पण हे आपण तिकडं मागाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तिथले आंबे. हे बघा आंबे. ठीक आहे. इकडे तिकडे आंबेच पडले आहेत फक्त. हे बघ इकडं आंबे आहेत, हे पण आंबे आहेत. बघूया अजून किती आंबे काढूया. आणि आपल्याला मुंबईला आणि पुण्याला आंबे पाठवायचे ते. ठीक आहे. बघूया. हे बघा हे 2 जण वरती चढले, तेजादा, ओंकारदा आणि तेजादा. ठीक आहे. तर बघूया आपण अजून किती आंबे भेटतात. चला बघूया पुढं चला. आणि आता शेतीची कामं पण चालू आहे. हे भाजवून वगैरे झाले इथं, बघू शकता तुम्ही. भाजवून, त्यानंतर पेरणी, त्यानंतर लावणी, त्यानंतर कापणी, असं या पद्धतीने कोकणी माणसाचं रुटीन असतं. ठीक आहे. बघूया आता, चला भेटूया पुढं. तर मित्रांनो पिकलेला आंबा बघा, टेस्ट बघा अप्रतिम.
हापूस आंबा हे आंबे लय फरक. म्हणजे लय फरक. ते फवारण्याचे आंबे हे कसं खताचे आंबे. ए धरे थांब थांब एक घाल घाल. टेस्ट बघा आंब्याची अप्रतिम. सांगू शकत नाही इथं एवढे आंब्याचे टेस्ट आहे. आणि मस्त आहे आंबा. याच्या आतमध्ये नारळ आहे. आंबा बघा तुम्ही. ह्याच आंब्यावरचा आंबा आहे. एवढा गोड आहे ना सांगू शकत नाही. त्याचे आंबे आपल्याला मुंबईला आणि पुण्याला न्यायचे. जाता जाता अडीला घालणार आंबे मस्तपैकी आणि घेऊन जाणार. हा ठीक आहे चला भेटूया आता पुढं पाणी खाणार. मित्रांनो सगळे आंबे वगैरे काढून चालले. चला आता ब्लॉगला एंड करूया. चला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.